तर सानपाड्याला काय बोलले उपमुख्यमंत्री, माझ्या नांदाला लागू नका, मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झाले. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हारला तर राजकारण सोडून देईल. हे तू तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग. फिटनेसच्या काय गोष्टी, वय हे काय मायने नाही. मला रात्री 3 गोळ्या खायला लागत नाहीत. मी एकदा झोपलो 5 मिनिटामध्ये झोपतो. त्यांना 3 गोळ्या घ्यायला लागतात. कधी कधी चक्कर येते. मग वय झालं म्हणून काय, जर का चक्कर येते म्हणजे अनफिट माणूस झाला. मी कुठं काय चिडल्या बिडल्यानंतर मुरबाडच्या शेतावर जात नाही. हे लगेच दरे गावाला जातात. एकदा मला तुम्ही सगळेजण एकत्र या, यांची रग नाही मोडली तर नाव गणेशच सांगणार नाही. रग मोडून टाकू.